Hello students, today we'll discuss the next part of isomerism. In last part we have discussed difference between cis and trans isomers, and also we have discussed some questions related to the GI, that is geometrical isomerism. Now we are going to discuss the next type of isomerism, that is optical isomerism. ठीक आहे बाळांनो, आतापर्यंत आपण जॉमेट्रिकल आयसोमरिझम पाहिलं, बरोबर ना. आणि त्याच्या अगोदर काय स्ट्रक्चरल आयसोमरिझम पाहिलं. ठीक आहे, आता न्यू आयसोमरिझम आहे, दॅट इज ऑप्टिकल आयसोमरिझम. ऑप्टिकल आयसोमरिझमसाठी बाळांनो खूप इमॅजिनेशन लागेल तुम्हाला. म्हणजे हा पॉइंट टोटली कशावरती डिपेंड आहे, इमॅजिनेशनवरती डिपेंड आहे. नो व्हॉट इज ऑप्टिकल आयसोमरिझम? येस, isomers which differ in only rotation of plane polarized light. This is very important. Rotation of plane polarized light having same physical and chemical properties. बघा, त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत, सेम आहेत. ठीक आहे, आर नोन ॲज ऑप्टिकल आयसोमर्स अँड द फिनॉमिनॉन इज नोन ॲज अ ऑप्टिकल आयसोमरिझम. ठीक आहे, इम्पॉर्टंट काय आहे बघा बाळांनो, आयसोमर्स विच डिफर इन ओनली रोटेशन. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला फक्त रोटेशन स्टडी करायचं आहे. रोटेशन एक फिजिकल प्रॉपर्टी आहे बाळांनो. ठीक आहे ना, ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट. ठीक आहे, काय आहे ते सांगतो मी पुढे. प्लेन पोलराइज्ड लाईट अँड हॅव्हिंग सेम फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आर नोन ॲज अ ऑप्टिकल आयसोमर्स. ठीक आहे, येस, रोटेशन जर सोडलं बाळांनो तर त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज काय असतात, सेम असतात. अशा मॉलिक्युल्सला काय म्हणायचं, ऑप्टिकल आयसोमर्स म्हणायचं. ठीक आहे, आणि त्या फिनॉमिनाला काय म्हणायचं, ऑप्टिकल आयसोमरिझम. ठीक आहे ना. येस, प्लेन पोलराइज्ड लाईट काय आहे बघूया. व्हॉट इज प्लेन पोलराइज्ड लाईट? प्लेन पोलराइज्ड लाईट, PPL, इन शॉर्ट PPL म्हणू शकता त्याला तुम्ही. ठीक आहे, व्हॉट इज प्लेन पोलराइज्ड लाईट? येस, ए बीम ऑफ लाईट which vibrates only in single phase or single plane. A beam of light which vibrates only in single plane is called plane polarized light. बघा, a beam of light which vibrates only in a single plane is called as a plane polarized light. जनरली बाळांनो ऑर्डिनरी लाईट जर पाहिलं आपण, ऑर्डिनरी लाईट काय ऑल डायरेक्शनला स्प्रेड झालेली असते. ठीक आहे ना. येस, ते 3 डायमेन्शनमध्ये असते, म्हणजे काय ऑल प्लेनमध्ये असते, ती समजतंय. पण काय प्लेन पोलराइज्ड लाईट जी आहे फक्त एका प्लेनमध्ये व्हायब्रेट होते. आलं लक्षात? सपोज दिस इज द लाईट सोर्स. लाईट सोर्स फ्रॉम विच लाईट इज स्प्रेड और ऑप्टेंड. ठीक आहे ना, किंवा जनरेट म्हणा, इथं लाईट जनरेट होते. ठीक आहे, ही लाईट ज्यावेळेस स्प्रेड होते बाळांनो, ठीक आहे, येस, ती ऑल डायरेक्शनला स्प्रेड होते लाईक दिस. दिस इज कॉल्ड एज अ ऑर्डिनरी लाईट. ऑर्डिनरी लाईट. ठीक आहे, आता प्लेन पोलराइज्ड लाईट कशी जनरेट होते मग? येस, इफ दिस ऑर्डिनरी लाईट इज पास्ड इनटू निकोल्स प्रिझम. ठीक आहे, येस, एक प्रिझम आहे बाळांनो. 2 प्रिझम एकमेकावरती ठेवून तयार केलेला जो प्रिझम आहे त्याला काय म्हणायचं, निकोल्स प्रिझम. ठीक आहे ना, 2 प्रिझम्स काय केलेत, एकमेकावरती ठेवलेत. ठीक आहे, दिस इज कॉल्ड एज अ निकोल्स प्रिझम. ठीक आहे, इट्स कंपोजिशन काय आहे, कंपोजिशन कॅल्शियम कार्बोनेट, त्याला कॅल्साइट सुद्धा म्हणलं जातं. ठीक आहे ना. द कंपोजिशन ऑफ निकोल्स प्रिझम इज कॅल्शियम
कार्बोनेट, कॅल्साइट. लक्षात ठेवा, हे विचारलं जातं तुम्हाला. ठीक आहे. येस, दिस निकोल्स प्रिझम, ओके, येस, ब्रिंग दिस ऑर्डिनरी लाईट इन टू ए सिंगल प्लेन. ठीक आहे, एका प्लेनमध्ये घेऊन येतो वळण, लाईक दिस. ठीक आहे, सपोज दिस इज ऑर्डिनरी लाईट. It brings that ordinary light into a single plane like this. ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स दिसतो का तुम्हाला? येस, ही ऑर्डिनरी लाईट आहे, ऑल डायरेक्शनला स्प्रेड झालेली आहे. ठीक आहे, आणि ही जी आहे ती काय आहे? येस, प्लेन पोलराइज्ड लाईट आहे. प्लेन पोलराइज्ड लाईट. समजलं का? येस, हे लाईटचे बीम्स आहेत बाळांनो. ठीक आहे ना? येस, बघा, लाईटचा एक सोर्स आहे. ठीक आहे, ह्या सोर्सपासून काय मिळाली तुम्हाला? ऑर्डिनरी लाईट. वेन दिस ऑर्डिनरी लाईट इज पास्ड इन टू ए निकोल्स प्रिझम, देन दिस लाईट कम्स इन टू ए सिंगल प्लेन. ओके, येस, दॅट इज कॉल्ड एज अ प्लेन पोलराइज्ड लाईट. ठीक आहे, मग ही लाईट जी आहे ती एका प्लेनमध्ये व्हायब्रेट होते बाळांनो. ओके, म्हणून त्याला म्हणलंय येस प्लेन पोलराइज्ड लाईट. ठीक आहे, आता ही प्लेन पोलराइज्ड लाईट कशासाठी यूज करतात? तर काय? येस, वेदर द कंपाऊंड इज ऑप्टिकली ॲक्टिव्ह ऑर इनॅक्टिव्ह हे ऑब्झर्व करण्यासाठी, ते आयडेंटिफाय करण्यासाठी. ठीक आहे ना? एक प्रॅक्टिकल और एक्सपेरिमेंटल प्रोसेस आहे बाळांनो. ठीक आहे ना? पोलॅरिटी एक्सपेरिमेंट म्हणलं जातं ह्याला. ठीक आहे ना? येस, कुठला एक्सपेरिमेंट? पोलॅरिटी. ठीक आहे, त्याच्यामध्ये सोल्युशन्स, ओके, सोल्युशन्सचं रोटेशन स्टडी केलं जातं. ठीक आहे ना? येस, त्याच्यामध्ये सुद्धा असा निकोल्स प्रिझमच असतो, त्याच्यामध्ये येस सॅम्पल ठेवलं जातो. ठीक आहे, आणि त्याच्यावरती काय? ही प्लेन पोलराइज्ड लाईट पास केली जाते. ठीक आहे, एक डिजिटल मीटर असतो तिथं बाळांनो. त्या डिजिटल मीटरवरती रोटेशन दिसतं, म्हणजेच काय? अँगल चेंज दिसतो. ठीक आहे, ते पुढे बघूया आपण आता. हे समजलं का तुम्हाला? प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणजे काय? येस, एका प्लेनमध्ये जी लाईट व्हायब्रेट होते अशा लाईटला काय म्हणायचं? प्लेन पोलराइज्ड लाईट. ठीक आहे, नेक्स्ट कन्सेप्ट बघूया ह्याच्यामध्येच आता. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी कशाला म्हणाल? ओके, दी मॉलिक्युल्स which rotate the plane polarized light with certain angle are optically active, and the phenomenon is known as optical activity. ठीक आहे, समजते का बघा हे बाळांनो? येस, काय म्हणलंय? द मॉलिक्युल्स विच रोटेट द प्लेन पोलराइज्ड लाईट. असे काय मॉलिक्युल्स आहेत? येस, ते मॉलिक्युल्स काय करतात? प्लेन पोलराइज्ड लाईटला येस रोटेट करतात. ठीक आहे ना? येस, विथ सर्टेन अँगल म्हणले. ठीक आहे ना? येस, विथ सर्टेन अँगल. डेफिनेटली ती प्लेन पोलराइज्ड लाईट अशी होती बाळांनो. ओके, ती एका सर्टेन अँगलमध्ये जर रोटेट होत असेल, ओके, तर त्या मॉलिक्युल्सला काय म्हणायचं? ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्युल्स. आणि त्या फिनॉमिनाला काय म्हणायचं? ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. समजतंय? ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्युल्स कुठले असतील मग? जर त्या प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करत असतील तर. ठीक आहे ना? आणि ऑप्टिकली इनॅक्टिव्ह त्याच्या ऑपोजिट. जर रोटेट करत नसतील तर ऑप्टिकली काय असणार आहेत? इनॅक्टिव्ह मॉलिक्युल्स. समजलं हे? ठीक आहे, येस, बघा इकडे लक्ष द्या. सपोज दिस इज द प्लेन पोलराइज्ड लाईट. ठीक
ठीक है. दिस इज प्लेन पोलराइज्ड लाईट. ठीक आहे, किंवा प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणा. काय एक प्लेन आहे ना, येस, हा लाईटचा, त्याच्यामुळे त्याला प्लेन पोलराइज्ड लाईट किंवा प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणू शकताय. ठीक आहे. व्हेन धिस लाईट इज पास्ड इनटू ए सॅम्पल. ठीक आहे ना, येस. त्याच्यामध्ये सपोज आपण काय ठेवलं, ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे, येस. एका ऑर्गॅनिक कंपाऊंड मधनं काय केलं बळा नव्हतं, पास केलं. एक सोल्युशन आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं. ठीक आहे ना. इफ दिस ऑर्गॅनिक कंपाऊंड रोटेट दिस प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट विथ सर्टेन अँगल. ठीक आहे, एकतर काय तो क्लॉकवाईज रोटेट करत असेल, ठीक आहे ना, विथ सर्टेन अँगल. अँगल चेंज होतो ना इथं. दिस अँगल इज कॉल्ड एज अ थीटा. ठीक आहे ना, येस. दिस इज क्लॉकवाइज रोटेशन. क्लॉकवाइज रोटेशन. ठीक आहे ना, त्यालाच काय RHS रोटेशन सुद्धा म्हणू शकता, राईट हँड साइड रोटेशन. ठीक आहे, येस. किंवा त्यालाच आणखीन एक टर्म आहे बळानो, दॅट इज कॉल्ड एज अ डेक्स्ट्रो रोटेशन. डेक्स्ट्रो रोटेशन. डेक्स्ट्रो रोटेशन. ठीक आहे. आणि त्या मॉलिक्युल्सला काय म्हटलं जातं, डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्युल्स. डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्युल्स. और अँटी क्लॉकवाईज. बरोबर आहे ना, येस. ते मॉलिक्युल्स क्लॉकवाईज रोटेट करू शकतात किंवा अँटी क्लॉकवाईज, दोन्ही रोटेशन्स. ठीक आहे, येस. विथ सर्टेन अँगल. अँगल कमी झाला ह्या केसमध्ये आता, करेक्ट ना, येस. हा अँगल असं दाखवूया आपण, दिस इज थीटा, किंवा इथं दाखवा चालेल. ठीक आहे ना, येस. दिस इज अँटी क्लॉकवाईज रोटेशन. अँटी क्लॉकवाईज रोटेशन, किंवा त्यालाच आणखीन एक टर्म आहे, लिओ रोटेशन. अँटी क्लॉकवाईज और लिओ रोटेशन. बघा, ठीक आहे, येस. ह्या टर्मला काय म्हणायचं तुम्हाला, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणायचं आहे. समजतंय ना, येस. आणि ह्या मॉलिक्युल्सला काय म्हणायचं आहे, ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स. ठीक आहे, येस. द मॉलिक्युल्स विच रोटेट द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट विथ सर्टेन अँगल, ओके, आर कॉल्ड एज अ ऑप्टिकली ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स, अँड धिस फिनॉमिना इज नोन एज अ ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. लक्षात आलं हे, येस. एनी डाऊट, नोट करा हे. पुढे जाऊया आपण. ठीक आहे, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह मॉलिक्युल्स. ऑप्टिकली इनॅक्टिव्ह मॉलिक्युल्स. ठीक आहे, एक 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 टर्म तुम्ही कलेक्ट करत चला. ठीक आहे, ज्यावेळेस रिवाइज होईल ना, ओके, त्यावेळेस तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी समजतील. ठीक आहे ना, येस. अगोदर ह्या टर्म्स सगळ्या समजून घ्या बळानो, कारण काय ह्या सगळ्या टर्म्स एकमेकाला इंटर रिलेटेड आहेत. ठीक आहे ना, येस. लगेच सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणार नाहीत. तुम्हाला क्वेश्चन पडलं असणार आता की बाबा, येस, कुठले मॉलिक्युल्स, ओके, ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात, कुठले मॉलिक्युल्स ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतात, ओके, ते पुढे समजेल तुम्हाला, डोंट वरी. ठीक आहे ना, येस. अगोदर बघा, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह मॉलिक्युल्स कशाला म्हणायचं. ठीक आहे, येस. मॉलिक्युल्स which do not rotate the plane of polarized light are called optically
inactive molecules. ठीक आहे. येस, जे मॉलिक्युल्स प्लेन पोलराइज्ड लाईटला रोटेट करत नाहीत असे मॉलिक्युल्स काय असतील, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह मॉलिक्युल्स. ठीक आहे ना. येस, त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्युल्सचे पुढे घेऊया आपण. इनॅक्टिव्हसाठी बघा, येस, वॉटर आहे H2O. ठीक आहे, इथाइल अल्कोहोल आहे C2H5, OH, मिथाइल अल्कोहोल आहे CH3OH. ठीक आहे. येस, मेझो कंपाउंड्स, ठीक आहे ना. येस, रेसिमिक मिक्सचर, येस, 50% डेक्स्ट्रो. असं लिहूया, हे समजेल तुम्हाला पुढं. येस, डेक्स्ट्रो काय असते, लिओ काय असते. येस, रेसिमिक मिक्सचर 50% डेक्स्ट्रो प्लस 50% लिओ. ठीक आहे ना. लिओ काय असतं, ओके. येस, डेक्स्ट्रो काय असतं हे पुढं सांगतो मी तुम्हाला, हे एक्सपेरिमेंटल टर्म्स आहेत. ठीक आहे. रेसिमिक मिक्सचर सुद्धा काय असतं बाळांनो, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतं. हे मॉलिक्यूल सगळे कसे आहेत, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. हे मॉलिक्यूल ऑप्टिकली इनॅक्टिव्ह का, हे अजून इथं समजणार नाही तुम्हाला. ठीक आहे. फक्त नोट करा की बाबा ऑप्टिकली इनॅक्टिव्ह मॉलिक्युल्स आहेत, असे नंबर ऑफ एक्झाम्पल्स असतील. ठीक आहे, एकच नाही आहे, ETC. ठीक आहे, नोट केलं. येस, ठीक आहे. नेक्स्ट टर्म लिहा आता, डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्युल्स. डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्युल्स. ठीक आहे. येस, कशाला म्हणायचं बघा, मॉलिक्युल्स विच रोटेट दी प्लेन पोलराइज्ड लाईट किंवा प्लेन पोलराइज्ड लाईट सुद्धा म्हणू शकताय. ठीक आहे. प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणा किंवा प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणा. ठीक आहे. मॉलिक्युल्स विच रोटेट दी प्लेन पोलराइज्ड लाईट, ठीक आहे, टुवर्ड्स क्लॉकवाइज डायरेक्शन are called dextrorotatory molecules. Dextrorotatory molecules. ठीक है. They are denoted by a sign plus. They are denoted by a sign plus. For example, dextrorotatory glucose. Dextrorotatory glucose is denoted like this, plus glucose. Dextrorotatory glucose is denoted by a positive sign. ठीक आहे. जे मॉलिक्युल्स त्या प्लेन पोलराइज्ड लाईटला राईट डायरेक्शनला रोटेट करतात ना बाळांनो, क्लॉकवाईज रोटेट करतात ना, अशा मॉलिक्युल्सला काय म्हणायचं, येस, डेक्स्ट्रोरोटेटरी मॉलिक्युल्स. सपोज दिस इज द प्लेन पोलराइज्ड लाईट. हे लक्षात आले तुमच्या आता, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. व्हेन पास्ड थ्रू ए ऑर्गॅनिक सबस्टन्स. ठीक आहे. Yes, suppose this is glucose. If it rotates this plane polarized light towards clockwise, ठीक है ना, with certain angle, then this is called as a clockwise rotation or dextrorotatory. ठीक है ना. त्यालाच काय,
RHS रोटेशन म्हणू शकताय किंवा डेक्स्ट्रो म्हणू शकताय. लक्षात आलं का हे? येस, ही काय आहे? प्लेन पोलराइज्ड लाईट. Plain polarized light when passed into a glucose, then this glucose is called as a plus glucose. का प्लस का म्हणायचं? कारण तो राईट हँड साईडला काय करतो? त्या प्लेन पोलराइज्ड लाईटला बळानो रोटेट करतो. समजलं ना? मग हा झाला डेक्स्ट. मग हे कधी समजतं आपल्याला? मॉलिक्यूलकडे पाहिल्यानंतर नाही समजणार बळानो हे. हे एक्सपेरिमेंटल प्रोसेसच आहे. जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती एक्सपेरिमेंट करत नाही तोपर्यंत तुम्हाला तो प्लस आहे की मायनस आहे समजत नाही. बरोबर आहे ना? म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटरी आहे किंवा लिओ रोटेटरी आहे हे समजत नाही. म्हणजेच काय? दिस इज एक्सपेरिमेंटल प्रोसेस. आलं लक्षात हे? प्लस आणि मायनस लक्षात ठेवा. हे लिओ रोटेटरी मॉलिक्युल्स. कशाला म्हणायचं लिओ रोटेटरी मॉलिक्युल्स? त्याच्या ऑपोजिट मॉलिक्युल्स which rotate the plane polarized light towards anti-clockwise direction are called Leo rotatory molecules. Leo rotatory molecules. They are denoted by a sign. ठीक है ना? नेगेटिव और माइनस. Understood? For example, Leo rotatory fructose. ठीक आहे. हे ग्लुकोज आणि फ्रुक्टोजच का घेतलं? कारण नॅचरली ऑकरिंग जो ग्लुकोज असतो ना बाळांनो तो डेक्स्ट्रो रोटेटरीच असतो. ठीक आहे. आणि नॅचरली ऑकरिंग फ्रुक्टोज जो आहे ना बाळांनो दॅट इज लिओ रोटेटरी. ठीक आहे ना? कसं इंडिकेट करायचं? मायनस. ठीक आहे. आणखीन एक साईन आहे ते पण दाखवतो मी तुम्हाला. लिओ रोटेटरी फ्रुक्टोज कसं इंडिकेट करणार? फ्रुक्टोज. ठीक आहे. कुठल्या साईननं दाखवलं जातं इथं? डेक्स्ट्रो रोटेटरी जो आहे बाळांनो आणखीन एका साईननं इंडिकेट केलं जातं दॅट इज स्मॉल डी. डी न सुद्धा इंडिकेट केलं जातं. स्मॉल डी लक्षात ठेवा हे. और पॉझिटिव्ह. डी और पॉझिटिव्ह. ठीक आहे. इथं सुद्धा निगेटिव्ह साइन और स्मॉल एल. ठीक आहे ना? स्मॉल एल घेऊ शकता इथं तुम्ही. एल और मध्ये लिहा एल और मायनस फ्रुक्टोज. समजलं हे? फक्त आता डायग्राम ड्रॉ करते वेळेस काय करायचं तुम्हाला? लेफ्ट हँड साईडला दाखवायचं आहे रोटेशन. समजलं ना? प्लेन पोलराइज्ड लाइट when passed into a fructose, it rotates this plane polarized light towards the anti-clockwise direction. That is called as a Leo rotation. Clear आहे बाळांनो हे? Dextro rotatory molecules and Leo rotatory molecules. Dextro rotatory molecules are denoted by small d or a positive charge, and Leo rotatory molecules are denoted by minus sign or a small l. समजलं हे? हे होतं रिगार्डिंग डेक्स्ट्रो रोटेटरी अँड लिओ रोटेटरी मॉलिक्युल्स. क्लिअर आहे? पण नेक्स्ट पॉईंट बघा, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की हे सगळे इंटरलिंक्ड पॉईंट्स आहेत. ठीक आहे. तुम्हाला पुढे स्टडी करायचं की बाबा ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्युल्स कुठले आहेत आणि इनॅक्टिव्ह मॉलिक्युल्स कुठले आहेत. ठीक आहे ना? हे लिंक्ड पॉईंट्स अगोदर स्टडी करा. मग तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल की बाबा ऑप्टिकली ॲक्टिव्ह आणि इनॅक्टिव्ह मॉलिक्युल्स कुठले आहेत. ठीक आहे ना? बघा कायरॅलिटी. ठीक आहे. आता कायरॅलिटी कशाला म्हणायचं? ठीक आहे बाळांनो, नेचरमध्ये
ओके मोस्ट ऑफ द कंपाऊंड्स कसे असतात, सिमेट्रिकल असतात. ठीक आहे ना. येस, त्याच्यामध्ये असिमेट्री जर असेल त्या कंपाऊंडमध्ये, कुठलेही कंपाऊंड्स असतील किंवा कुठलेही ऑब्जेक्ट्स असतील, समजतंय, नेचरमध्ये कुठलेही ऑब्जेक्ट्स असतील, ठीक आहे, ते जर असिमेट्रिक असतील बाळांनो, ओके, तर ते काय असतात, कायरल असतात. समजतंय ना. असिमेट्रिक कंपाऊंड्सला काय म्हणायचं, कायरल. का, कारण त्याचे दोन इक्वल पार्ट होत नाहीत. समजते का मी काय म्हणतो ते. येस, दोन इक्वल पार्ट न होणाऱ्या कंपाऊंड्सला काय म्हणायचं, येस, कायरल कंपाऊंड्स. आणि त्या फिनॉमिनाला काय म्हणायचं, येस, कायरॅलिटी म्हणायचं. लक्षात येते. येस, बघा, इफ द मॉलिक्यूल कॅनॉट बी डिवायडेड इनटू टू इक्वल हाफ्स, ठीक आहे ना. येस, दोन इक्वल हाफ्स मध्ये जर तो येस डिवाइड होत नसेल तर इट इज नोन ॲज कायरल मॉलिक्यूल. लक्षात येते. येस, अँड द फिनॉमिनॉन इज नोन ॲज येस कायरॅलिटी. लक्षात येते का काय सांगितलं मी. येस, फॉर एक्झाम्पल समजून घ्या आता हे. येस, सपोज हा एक बॉक्स आहे, ठीक आहे. येस, ह्या बॉक्सला तुम्ही ओके दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करू शकतो का, शकता का, डेफिनेटली. येस, इक्वल पार्टमध्ये डिवाइड करू शकतो का, येस, डेफिनेटली. येस, दिस इज अ कायरल मॉलिक्यूल, अ कायरल. ठीक आहे. का, कारण काय, त्याला डिवाइड करू शकता तुम्ही. इट इज नॉट ए कायरल. अ कायरल मीन्स नॉट कायरल. लक्षात येते. येस, आणखीन एक कंपाऊंड लिहितो मी. कसाही कंपाऊंड लिहा तुम्ही. असा एक मी कंपाऊंड लिहिला, ठीक आहे ना. येस, ह्या कंपाऊंडला दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड करता येईल का आपल्याला, आता नाही. सपोज मी इथून डिवाइड करायचा प्रयत्न केला, इट इज नॉट पॉसिबल. इथून डिवाइड करायचा प्रयत्न केला आपण, नॉट पॉसिबल. समजलं ना. येस, मग अशा कंपाऊंडला काय म्हणायचं, कायरल. कायरल येस कंपाऊंड किंवा नुसतं कायरल म्हणा. समजतंय. हा अकायरल आहे आणि हा काय आहे, कायरल आहे. ठीक आहे. आणखीन एक डेफिनेशन त्याची सांगू शकतो आपण कायरॅलिटीची. ठीक आहे. काय की कंपाऊंड्स विच शो और ऑब्जेक्ट्स विच शो नॉन सुपर इम्पोजिबल मिरर विथ इच अदर. समजतंय का बघा. ठीक आहे. नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज म्हणजे काय. येस, सपोज मी राईट हँड मिरर समोर ठेवला बाळांनो, ठीक आहे ना. येस, तो एक्झॅक्टली कसा दिसतो, लेफ्ट हँड सारखा दिसतो. ठीक आहे ना. इथं मिरर आहे असं कन्सिडर करा. ठीक आहे. हा हँड कसा दिसेल, लेफ्ट हँड सारखा. लक्षात येते ना. येस, मी असा ॲज इट इज ह्याच्यावरती जर उचलून ठेवलं तर इट इज अ नॉन सुपर इम्पोजिबल. म्हणजेच काय, ती इमेज जी आहे ती एकमेकावरती मॅच होत नाही. समजलं का. येस, असाच ॲज इट इज ठेवलं ओके तर काय मॅच होत नाही. अशा मिरर इमेजला म्हणायचं नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज. मग अशा मॉलिक्युल्स जे नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज दाखवतात, येस, त्या मॉलिक्युल्सला काय म्हणायचं, कायरल मॉलिक्युल्स. नोट करून ठेवा तसं. ठीक आहे. येस, मॉलिक्युल्स विच शो नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज विथ इच अदर आर कॉल्ड एज अ कायरल मॉलिक्युल्स अँड द फिनॉमिना इज नोन ॲज अ कायरॅलिटी. लक्षात आलं. येस, ते सुद्धा नोट करून ठेवा. ठीक आहे. आणखीन काय एक्झाम्पल्स बघा. स्पून. स्पून बाळानं ओके एक्झॅक्ट मिरर समोर ठेवा. स्पून लक्षात येतो ना तुम्हाला स्पून म्हटल्यानंतर. येस, मिरर समोर ठेवून बघा स्पून. ठीक आहे. आणि मॅच करून बघा, डेफिनेटली मॅच होतो तो. ठीक आहे ना. येस, त्याच्यामध्ये कुठलाच डिफरन्स नाही आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय आहे, सिमेट्रिकल जर असतील ना ओके तर ते काय होतात, सुपर इम्पोज होतात बाळानं. सुपर इम्पोज होतात म्हणजे काय होतात, ते एक्झॅक्ट मॅच होतात. ठीक आहे ना. चेअर आहे सपोज, चेअर ठेवा ओके ह्याच्यासमोर, आरशासमोर ठेवा किंवा त्या मिरर समोर ठेवा चेअर. ठीक आहे. आणि मॅच करायचा प्रयत्न करा, एक्झॅक्ट मॅच होते. ठीक आहे. येस, सॉक्स सुद्धा बघा बळानो ओके. सॉक्स तुम्हाला आयडेंटिफाय करता येतो का. येस, राईट लेग मधला कुठला आहे आणि लेफ्ट लेग मधला कुठला आहे आयडेंटिफाय करता येतं का आपल्याला, नाही करता येत. बरोबर आहे ना. ओके, मग सॉक्स सुद्धा काय झाले, येस अकायरल झाले. समजते का. येस, मग कायरॅलिटीसाठी बाळानो काही क्रायटेरियाज आहेत.
ठीक आहे ना, ते क्रायटेरियाज पुढे स्टडी करूया आपण. एवढं लक्षात ठेवा, जो मॉलिक्यूल असिमेट्रिक आहे ना येस तो डेफिनेटली काय असतो, कायरल असतो. आणि जो सिमेट्रिक आहे ना येस ज्याचे इक्वल पार्ट करता येतात असे मॉलिक्युल्स काय असतात येस अकायरल असतात. समजतंय ना. येस जे असिमेट्रिक असतात ते काय असतात, कायरल. आणि जे सिमेट्रिक असतात ते काय असतात बाळांनो, अकायरल असतात. मग नेचरमध्ये कुठलेही ऑब्जेक्ट बघा जे जे दोन इक्वल पार्ट करता येतात ते काय असतात, येस अकायरल मॉलिक्युल्स. आणि ज्याचे इक्वल पार्ट करता येत नाहीत, त्याला डिवाइड करता येत नाही अशा मॉलिक्युल्स म्हणजे काय, कायरल मॉलिक्युल्स. ठीक आहे ना. येस तर कायरॅलिटीजमध्ये आणखीन एक कन्सेप्ट आहे येस दॅट इज कायरल सेंटर. ठीक आहे ना, कायरल सेंटर. तर कायरल सेंटर कशाला म्हणायचं, ठीक आहे. एखाद्या ॲटमच्या अराउंडला ओके डिफरंट ॲटम जर अरेंज असतील, आता इथं ॲटम कुठलं कन्सिडर करायचं आपल्याला, कार्बन. कारण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय स्टडी करतोय आपण, येस कार्बन कंपाऊंड स्टडी करतोय. ठीक आहे. ऑदर सुद्धा येतील, नायट्रोजन येईल ओके त्याच्यामध्ये ऑक्सिजन येईल, ऑदर सुद्धा येतील. ठीक आहे ना, फक्त आपल्याला काय फोकस करायचं, मोर कार्बनवरती फोकस करायचं आहे. ठीक आहे ना. येस कायरल सेंटर किंवा कायरल कार्बन कशाला म्हणायचं, ठीक आहे. येस कार्बन विच इज अटॅच्ड टू 4 डिफरंट ओके ॲटम्स और ग्रुप ऑफ ॲटम्स. लक्षात येते ना. येस बघा, इट इज अन sp3 ॲटम. sp3 दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. तो काय असला पाहिजे, sp3 असला पाहिजे. म्हणजेच काय, येस तो सिंगल बॉन्डेड असला पाहिजे. आलं लक्षात. ठीक आहे. डबल बॉन्डेड असेल कार्बन ओके तर डेफिनेटली sp2 हायब्रिडाइज्ड असतो. ट्रिपल बॉन्डेड असेल तर sp हायब्रिडाइज्ड. sp2 आणि sp हायब्रिडायझेशनसाठी आपल्याला कायरल सेंटर घ्यायचा नाही, म्हणजे तिथं कायरल सेंटर घेता येत नाही. ठीक आहे ना. कोणासाठी घ्यायचं, फक्त sp3 ॲटमसाठी. मग कायरल सेंटर म्हणजे एक sp3 ॲटम आहे विच इज कनेक्टेड विथ 4 डिफरंट ॲटम्स. लक्षात येते, किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स. फॉर एक्झाम्पल हा कार्बन आहे बाळांनो, ठीक आहे ना. येस आणि हा कार्बन किती ॲटम्सला अटॅच आहे, येस 1 2 3 4 4 डिफरंट ॲटम्सला अटॅच आहे. लक्षात येते. येस ह्या कार्बनला काय म्हणाल मग, कायरल कार्बन. लक्षात आलं. येस अँड इट इज डिनोटेड ऑर इंडिकेटेड बाय ए ॲस्ट्रिक. लक्षात येते ना. ह्या ॲस्ट्रिकनं काय दाखवलं जातो, कायरल सेंटर दाखवलं जातो. आलं लक्षात. येस ह्याला कायरल सेंटर म्हणा, कायरल ॲटम म्हणा, किंवा कायरल कार्बन म्हणा. कार्बन जर असेल, if this sp3 atom is carbon then it is known as a chiral carbon. आलं का लक्षात हे. येस आता एक महत्त्वाचा पॉइंट लिहायचं तुम्हाला, नोट करा, खूप महत्त्वाचं आहे. नोट व्हेरी इम्पॉर्टंट करा, व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक है. if a molecule contains only one chiral center, if a molecule contains only one chiral center, then it is always chiral and optically active. खूप महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे. येस तो फिक्स कायरलच असतो बाळांनो. ठीक आहे. आणि काय, ऑप्टिकली ऍक्टिव्हच असतो. लक्षात येते का. येस आणखीन एक पॉइंट लिहा. ठीक आहे. ऑल कायरल molecules are optically active. All chiral molecules are optically active. हे दोन्ही पॉइंट्स खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे ना. येस मग आता आपण कायरल मॉलिक्युल्स कुठले आहेत ते बघूया. येस आणि त्याच्यानंतर ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्युल्स कुठले आहेत ते बघूया. ठीक आहे ना.
ठीक आहे, इकडे लक्ष द्यावं नव्हतं. ठीक आहे, इकडे मॉलिक्युल्स घेतो मी, मॉलिक्युल्स. ठीक आहे, इथं आपण लिहूया कायरल आणि इथं लिहूया अकायरल. कायरल आणि अकायरल. ठीक आहे ना. येस, नंतर आपण ऑप्टिकली ॲक्टिव्ह आणि इनॅक्टिव्हकडे जाऊया. येस, सपोज CH4. ठीक आहे, कोण आहे? मिथेन आहे. ठीक आहे, आता कार्बनवरती वळणं चारही ग्रुप कसे आहेत? सेम आहेत. डिफरंट आहेत का? नाही. त्याच्यामध्ये कायरल सेंटर आहे का? मग नाही. सो इट इज अ कायरल मॉलिक्यूल. ठीक आहे ना. येस, दिस इज नॉट कायरल, दिस इज अकायरल. येते का लक्षात? नेक्स्ट बघा, CH3. आता कायरॅलिटीसाठी वळणं असिमेट्रिक सेंटर फाइंड आउट करायचं. मी काय सांगितलं तुम्हाला? एक जर कायरल सेंटर असेल ना, तो डेफिनेटली कायरल असतो. आलं लक्षात? ठीक आहे, आणि पुढे काय सांगितलं मी? ऑप्टिकली ॲक्टिव्ह पण असतो. करेक्ट. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये कुठे असिमेट्रिक सेंटर आहे का? नाही. इथं 3 हायड्रोजन सेम आहेत, इथं सुद्धा 3 हायड्रोजन सेम आहेत. सो इट इज नॉट अ कायरल, दिस इज अकायरल. लक्षात येते हे? येस. नेक्स्ट बघा, CH3, CH2, CH3. ठीक आहे, कायरल कार्बन फाइंड आउट करण्यासाठी चारही ग्रुप कसे असले पाहिजेत? त्याच्यावरती डिफरंट असले पाहिजेत. ठीक आहे, इथं 4 ग्रुप डिफरंट आहेत का? नाही. 3 हायड्रोजन आहेत, म्हणजे काय? येस, चारही ग्रुप डिफरंट नाही आहेत. इथं 2 ग्रुप सेम आहेत बाळांनो, इथं 3 ग्रुप सेम आहेत. सो इट इज नॉट कायरल अँड इट इज अकायरल. लक्षात येते हे? येस. नेक्स्ट घ्या, CH3, CH3, CH3. ठीक आहे, ह्या कार्बनवरती 4 डिफरंट ग्रुप आहेत का? नाहीत. 3 हायड्रोजन सेम आहेत. इथे 4 ग्रुप डिफरंट आहेत का? नाही. इथं सुद्धा नाही. ह्या कार्बनवर चेक करा, CH3, 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 3 ग्रुप सेम आहेत. सो इट इज नॉट कायरल बट अकायरल. नेक्स्ट बघा आता, CH3, CH, सपोज दिस इज Br, CH2, CH3. ठीक आहे, एक एक कार्बन बघा. आता सुरुवातीला तुम्हाला अगोदर प्रॅक्टिस झाली पाहिजे असिमेट्रिक कार्बन फाइंड आउट करण्यासाठी. येस, इथं तिन्ही ओके येस ग्रुप कसे आहेत बाळांनो? सेम आहेत ह्या कार्बनवरती. सो दिस इज नॉट कायरल सेंटर. ठीक आहे, हा चेक करा आता. एक हायड्रोजन आहे, दुसरा ब्रोमिन आहे, तिसरा CH3 आहे, आणि नेक्स्ट काय आहे? CH2, CH3. असे 4 डिफरंट ग्रुप आहेत. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड एज अ कायरल सेंटर. ठीक आहे ना. येस, हा कायरल सेंटर, ह्याच्यामध्ये जर कायरल सेंटर असेल बाळांनो, तर डेफिनेटली ते कसं आहे? कायरल आहे. इट मीन्स कायरल सेंटर जर असेल तर तो काय असतो? असिमेट्रिक असतो. समजते का? येस. आणि तो अकायरल आहे का आता? नाही. लक्षात आलं का हे? ठीक आहे, नेक्स्ट बघा, CH3, CH, OH, CH2, Cl. चेक करा. येस, हा ग्रुप डिफरंट आहे का? येस, डेफिनेटली. 4 ग्रुप ह्या कार्बनवरती डिफरंट आहेत. ऑर्डर चेक करा आता. इथं 3 ग्रुप सेम आहेत, इथं 2 ग्रुप सेम आहेत. ठीक आहे, मग एकच कार्बन राहिला. येस, दिस इज कायरल सेंटर. सो दिस इज कायरल, नॉट अ कायरल. आलं लक्षात हे? येस. नेक्स्ट बघा, हा कायरल की अकायरल? येस बाळांनो, ह्याचे 2 इक्वल पार्ट होतात. होतात का? येस, डेफिनेटली. सो दिस इज अकायरल. अकायरल ज्या कंपाऊंडचे इक्वल पार्ट होतात ना, ओके येस, तो अकायरल. आलं लक्षात हे? येस. हा बघा, इक्वल पार्ट होतात का? येस, डेफिनेटली. ह्याचे 2 इक्वल पार्ट होतात बाळांनो. ओके, दॅट्स वाय इट इज नॉट कायरल बट अकायरल. लक्षात येते का बाळांनो हे? इक्वल पार्ट होत असतील तर काय? अकायरल. ठीक आहे, आणखीन बघा, हा चेक करा आता.
वेदर दिस इज कायरल और अकायरल. येस. आता ह्याचे इक्वल पार्ट होतील का? नाही, इक्वल पार्ट होत नाहीत. ओके, म्हणून तो काय झाला? कायरल झाला. नंबर ऑफ कायरल सेंटर्स तुम्हाला फाइंड आउट करता आले पाहिजेत. ठीक आहे ना? येस. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ते सुद्धा स्टडी करूया. नंबर ऑफ कायरल सेंटर्स किती आहेत. ठीक आहे ना? येस. कुठले कायरल सेंटर्स आहेत ते पण स्टडी करूया आपण. ठीक आहे ना? येस. टुडे विल स्टॉप हिअर. ओके. येस, प्रॅक्टिस करा बाळांनो हे आता. ओके.